नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल विजन 24/7 मध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन्स भरती या एक्झाम रिलेटेड काही MCQs आणि PYQs जे आहे आपण जे आहे इथे बघणार आहे। तर विशेषतः आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲनालिटिकल प्लस इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री या टॉपिक रिलेटेड जे आहेत आपण PYQs आणि MCQs जे आहेत विथ सोल्युशन्स आज डिस्कस करणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत जे आहे व्हिडिओ नक्की बघा। तर विद्यार्थी मित्रांनो, FDA रिलेटेड जे कोर्स आहेत ते आमच्या ॲप विजन 24/7 वरती जे आहेत लॉन्च झालेले आहेत। 1 नोव्हेंबरपासून न्यू बॅचसुद्धा लॉन्च झालेली आहे। तर जे पण विद्यार्थी FDA साठी या एक्झामसाठी जे आहे प्रिपेअर करत आहे ते आमचं ॲप विजन 24/7 हे प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि कोर्सची माहिती जी आहे सविस्तर ॲपवरती जाऊन बघा। तसेच इथे हेल्पलाईन नंबरसुद्धा तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत असेल। आमच्या हेल्पलाईन नंबरवरती जे आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, जेणेकरून तुम्हाला कोर्सेसबद्दल जे आहे सविस्तर माहिती मिळेल। तसेच मी कोर्सेसमध्ये FDA कोर्समध्ये तुम्हाला जे आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहेत। तसेच टॉपिक वाईज PYQs प्लस MCQs सुद्धा इथे डिस्कस होणार आहेत। तसेच मॉक टेस्टसुद्धा कंडक्ट करणार आहे। त्याचबरोबर कोर्समध्ये जे आहे PDF सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहे। PDF नोट्स, टॉपिक रिलेटेड सर्व PDF नोट्स देखील तुम्हाला इथे सविस्तर प्रोव्हाइड केल्या जातील। तसेच करंट अफेअर्स जे आहेत ते तुम्हाला इथे फ्री मिळणार आहेत, त्याच्या नोट्ससुद्धा तुम्हाला इथे प्रोव्हाइड केल्या जातील। तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालवता ॲपला भेट द्या आणि कोर्स जे आहेत जे पण विद्यार्थी मित्र या एक्झामसाठी प्रिपेअर करत आहे त्यांनी नक्कीच जे आहे आमच्या कोर्सला जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी जे आहे सिलेबस कवर करण्यासाठी आणि एक्झाम रिलेटेड जे पण तुम्हाला डाऊट्स असतील किंवा एक्झाम प्रिपरेशनसाठी जे आहे तुम्हाला या कोर्स मधून जे आहे तुम्हाला नक्कीच जे आहे तुमचे डाऊट्स जे आहेत क्लिअर होतील आणि हा कोर्स जो आहे तुम्हाला युजफुल ठरेल। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे सेशन आहे सुरू करूया। तर बघा, आता आजच्या सेशनमध्ये आपण जे आहे फर्स्ट MCQ काय आहे तर बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन इन्स्ट्रुमेंटल ॲनालिसिस इन फूड केमिस्ट्री। इथे बघा क्वेश्चन नीट वाचा की इथे नॉट दिलेला आहे। तर ऑप्शन्स बघूया। पहिला आहे HPLC म्हणजेच की हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी, दुसरा आहे गॅस क्रोमॅटोग्राफी, तिसरा आहे टायट्रेशन विथ ब्युरेट, चौथा आहे मास स्पेक्ट्रोमेट्री। तर बघा, आता इथे इज नॉट ॲन एक्झाम्पल ऑफ इन्स्ट्रुमेंटल ॲनालिसिस। तर बघा, आता HPLC हे इन्स्ट्रुमेंटल ॲनालिसिस आहे, कारण की HPLC हे इन्स्ट्रुमेंट आहे जेणेकरून आपण क्रोमॅटोग्राफिक टेक्निक आहे ही एक, जेणेकरून जे आहे आपण ॲनालिसिस करू शकतो। त्याच्यानंतर गॅस क्रोमॅटोग्राफीसुद्धा एक इन्स्ट्रुमेंटल टेक्निक आहे किंवा क्रोमॅटोग्राफी टेक्निक आहे। टायट्रेशन विथ अ ब्युरेट जी आहे ही आहे मॅन्युअल टेक्निक, हे इन्स्ट्रुमेंटल टेक्निक जी आहे ही इन्स्ट्रुमेंटल टेक्निक नाही, ही मॅन्युअल टेक्निक आहे। आणि मास स्पेक्ट्रोमेट्रीसुद्धा काय इन्स्ट्रुमेंटल टेक्निक किंवा इन्स्ट्रुमेंटल ॲनालिसिस मेथड आहे जी फूड केमिस्ट्रीमध्ये यूज केल्या जाते। म्हणजेच की आपलं ऑप्शन जे आहे इथे नॉट विचारलं आहे, तर करेक्ट आन्सर जे आहे ते आहे टायट्रेशन विथ अ ब्युरेट, जी की मॅन्युअल टेक्निक आहे ॲनालिसिस करण्यासाठी। त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच मेथड इज यूज टू डिटरमाइन द मॉइश्चर कंटेंट इन फूड सॅम्पल्स। तर बघा, आता ऑप्शन्स आहे UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी, कार्ल फिशर टायट्रेशन, ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी आणि गॅस क्रोमॅटोग्राफी। तर बघा, आता याचा आन्सर राईट आन्सर आहे कार्ल फिशर टायट्रेशन, म्हणजेच की ऑप्शन नंबर 2। तर ही एक टायट्रेशन मेथड आहे किंवा जी काय करते, ही डिटरमाइन करते कशाला, मॉइश्चर कंटेंट सॅम्पलमध्ये किंवा फूडमध्ये जे आहे मॉइश्चर कंटेंट डिटर्मिनेशनसाठी ही टेक्निक काय करते, यूज होते। तर म्हणूनच याचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर B, म्हणजेच कार्ल फिशर टायट्रेशन। बघा, आता थर्ड क्वेश्चन काय दिला आहे, तर थर्ड क्वेश्चनमध्ये आहे इन गॅस क्रोमॅटोग्राफी विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट कॉमनली यूज मोबाईल फेज। बघा, आता आपले लेक्चर्स जे सुरू आहेत, लाईव्ह लेक्चर्स जे सुरू आहेत FDA कोर्समधील जे पण विद्यार्थी मित्रांनी कोर्स जॉईन केला असेल आणि हा व्हिडिओ जर त्यापैकी कोणी बघत असेल तर त्यांना नक्कीच ह्या क्वेश्चनचा आन्सर आठवेल, कारण आपण सविस्तर क्रोमॅटोग्राफी टेक्निक्स जे आहेत त्या आपल्या लेक्चर्समध्ये जे आपण घेतलेले आहे। आता मोबाईल फेज विचारलेला आहे, ऑप्शन्स आहे लिक्विड, गॅस,
सॉलिड, प्लाझ्मा. तर बघा आता सॉलिड आणि प्लाझ्मा हे गॅस क्रोमॅटोग्राफीमध्ये यूज होत नाही. मग आता उरलं काय, लिक्विड आणि गॅस. तर बघा आता मोबाईल फेज विचारला आहे, तर गॅस जो आहे तो ॲज अ मोबाईल फेज काय आहे, हे गॅस क्रोमॅटोग्राफीमध्ये यूज होतं आहे. तर मोस्टली आता कुठले गॅसेस, तर इनर्ट गॅसेस जे आहेत ते ॲज अ मोबाईल फेज जे आहे यूज होते गॅस क्रोमॅटोग्राफीमध्ये. फॉर एक्झाम्पल हेलियम, हायड्रोजन किंवा अर्गॉन. हे जे गॅस आहे कॉमनली हे गॅसेस जे आहे ॲज अ मोबाईल फेज गॅस क्रोमॅटोग्राफीमध्ये यूज होतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायमरी डिटेक्टर यूज्ड इन HPLC म्हणजेच की हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी. तर बघा आता डिटेक्टर कुठले कुठले असतात, इथे काही डिटेक्टरचे तुम्हाला एक्झाम्पल दिले, जसं की फ्लेम आयोनायझेशन डिटेक्टर, अल्ट्राव्हायोलेट डिटेक्टर, थर्मल कंडक्टिव्हिटी डिटेक्टर, मास स्पेक्ट्रोमीटर. तर बघा आता मास स्पेक्ट्रोमीटर तर आहे नाही, उरले हे 3 डिटेक्टर. तर बघा आता इथे प्रायमरीली यूज म्हटलेलं आहे, तर यापैकी करेक्ट ऑप्शन जे आहे ते आहे तुमचं अल्ट्राव्हायोलेट डिटेक्टर. का बरं, कारण मोस्ट ऑफ दी HPLCमध्ये जे पण सॅम्पल ॲनालिसिस असतात मोस्टली ऑर्गॅनिक सॅम्पल्स आपण ॲनालिसिस करतो. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहे मोस्टली ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहे हे UV विजिबल लाईट काय करतात, UV विजिबल लाईट जे आहे ते ॲब्सॉर्ब करतात. म्हणूनच मोस्टली प्रायमरीली जे आपण डिटेक्टर यूज करतो HPLCमध्ये ते UV व्हायोलेट डिटेक्टर जे आहे यूज होतं. फ्लेम आयोनायझेशन डिटेक्टर सुद्धा हे एक वन टाईप ऑफ डिटेक्टर आहे. थर्मल कंडक्टिव्हिटी डिटेक्टर सुद्धा आहे जे की गॅस क्रोमॅटोग्राफीमध्ये यूज होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट टाईप ऑफ इन्फॉर्मेशन कॅन मास स्पेक्ट्रोमेट्री MS कॅन प्रोव्हाइड इन फूड ॲनालिसिस. काय विचारलेलं आहे की मास स्पेक्ट्रोमेट्री जे ॲनालिसिस करतं किंवा मास स्पेक्ट्रोमेट्री थ्रू जे ॲनालिसिस होतं तर ते काय डिटेक्ट करते किंवा कुठला डेटा डिटरमाइन करतात. तर बघा ऑप्शन, कन्सन्ट्रेशन ऑफ इंडिव्हिज्युअल एलिमेंट, स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशन ऑफ मॉलिक्युल्स, pH ऑफ दी सॅम्पल किंवा ऑल ऑफ दी अबव. तर बघा आता मास स्पेक्ट्रोमेट्री ही जी टेक्निक आहे ही ॲनालिसिस जी आहे तर ही काय करते, ही स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशन ऑफ मॉलिक्युल्स जी आहे ते प्रोव्हाइड करते. म्हणजेच की ऑप्शन काय आहे याचं, ऑप्शन नंबर बी. मास स्पेक्ट्रोस्कोपी कुठल्या प्रिन्सिपलवरती चालते, मास टू चार्ज रेशो या प्रिन्सिपलवरती जी आहे मास स्पेक्ट्रोमेट्री जी आहे ती वर्क करते. कशाचा, मास टू चार्ज रेशो ऑफ आयन्स, जे पण आयन्स प्रेझेंट असतात, ज्यानेकरून काय करते, हे काय करते आपल्याला आयडेंटिफाय किंवा क्वांटिफाय करण्यासाठी जे आहे क्वांटिफाय करण्यासाठी किंवा क्वांटिफिकेशन कशाचं, कंपाऊंड्सचं जे आहे हे टेक्निक जी आहे ही आपल्याला आयडेंटिफिकेशन किंवा कंपाऊंडचं क्वांटिफिकेशन करण्यासाठी जी आहे ते मदत करते मास टू चार्ज रेशोवरती. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता काय आहे, व्हॉट डज द टर्म क्रोमॅटोग्राफिक रिझोल्युशन रेफर्स टू. आता काय इथे विचारलेलं आहे की क्रोमॅटोग्राफिक रिझोल्युशन ही जी टर्म आहे, क्रोमॅटोग्राफिक रिझोल्युशन ही जी टर्म आहे ही खालीलपैकी काय रेफर करते. तर बघा आता क्रोमॅटोग्राफिक टर्म ऑप्शन काय दिले, द ॲबिलिटी टू सेपरेट कंपाऊंड्स, द ॲबिलिटी टू आयडेंटिफाय कंपाऊंड्स, बघा सेपरेट कंपाऊंड, आयडेंटिफाय कंपाऊंड, द सेन्सिटिव्हिटी ऑफ द डिटेक्टर, द स्पीड ऑफ द सेपरेशन प्रोसेस. तर बघा आता क्रोमॅटोग्राफिक रिझोल्युशन काय असते, ही असते ॲबिलिटी ऑफ क्रोमॅटोग्राफिक मेथड टू डिस्टिंग्विश बिटवीन टू क्लोजली इल्युटिंग सबस्टन्सेस. म्हणजेच काय, द ॲबिलिटी टू सेपरेट कंपाऊंड्स. तर याचं ऑप्शन काय आहे, ऑप्शन नंबर ए. ही टेक्निक काय करते आपल्याला, ही टेक्निक काय रेफर करते, ॲबिलिटी टू डिस्टिंग्विश between two closely eluting compounds. eluting म्हणजे separating compounds.
ठीक आहे, म्हणजे त्याचं ऑप्शन काय आहे, द ॲबिलिटी टू सेपरेट कंपाऊंड्स, ऑप्शन नंबर ए जे आहे हे याचं राईट आन्सर आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, फूड अँड ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेशन एक्झामची प्रिपरेशन करताय, मग वाट कसली बघताय, लगेच डाउनलोड करा विजन 24/7 ॲप आणि शिका वन ऑफ द बेस्ट टीचर कडून. विजन 24/7 डाउनलोड द ॲप नाव. following instruments is commonly used for measuring sugar content in food product. तर खालीलपैकी कुठले जे इन्स्ट्रुमेंट आहेत त्या इन्स्ट्रुमेंट थ्रू आपण शुगर कंटेंट प्रेझेंट असते फूडमध्ये ते डिटेक्ट करू शकतो किंवा ते मेजर करू शकतो. व रिफ्रॅक्टोमीटर, स्पेक्ट्रोफोटोमीटर, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, गॅस क्रोमॅटोग्राम, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, मायक्रोस्कोपी. तर मायक्रोस्कोपी तर हे ऑप्शन आहे नाही. त्याच्यानंतर स्पेक्ट्रोफोटोमीटर आणि गॅस क्रोमॅटोग्राफ. आता गॅस क्रोमॅटोग्राफ आणि स्पेक्ट्रोफोटोमीटर जे आहे हे फक्त क्वांटिफिकेशन किंवा क्वालिटेटिव्ह ॲनालिसिससाठी जे आहे आपण यूज करतो किंवा डिटेक्शनसाठी. बट स्पेसिफिकली शुगर कंटेंट जे आहे हे आपण रिफ्रॅक्टोमीटर या इन्स्ट्रुमेंट थ्रू काय करतो, डिटेक्ट करू शकतो. हे काय करतं, हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जे आहे ते मेजर करतं. रिफ्रॅक्टोमीटर काय करतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जे आहे हे मेजर करतं कशामधलं, सोल्युशनमधलं, सोल्युशन. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सोल्युशन काय करतं, मेजर करतं. आणि याच्या बेसिसवरती मग काय करतं आपण हे को रिलेट करू शकतो शुगर कंटेंट्स इन फूड. ठीक आहे, तर रिफ्रॅक्टोमीटर इज राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, व्हॉट डज द प्रिन्सिपल ऑफ NMR स्पेक्ट्रोस्कोपी रिलाय ऑन इन फूड ॲनालिसिस. तर बघा ऑप्शन काय आहे, ॲब्सॉर्प्शन ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट, मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ न्यूक्लियाय, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ फूड सॅम्पल्स, थर्मल रिस्पॉन्स ऑफ हीटिंग. तर बघा आता इथे काय दिलेलं आहे की NMRचं काय प्रिन्सिपल विचारलेलं आहे कशामध्ये, फूड ॲनालिसिसमध्ये. तर आता NMR काय आहे, न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स, जसं त्याच्या नावातच दिलं आहे. तर तसं बघा ऑप्शन नंबर बी आहे, हे जे ऑप्शन आहे हे इथे ॲक्युरेटली मॅच करतं की मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ न्यूक्लिया काय करतं, NMR जे आहे हे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ न्यूक्लियावरती काय, या प्रिन्सिपलवरती काय करते, रिलाय करतं. म्हणजेच की आपला ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, विच ॲनालिटिकल टेक्निक कॅन सेपरेट volatile compound based on their volatility and interaction with the stationary phase. तर बघा आता ऑप्शन्स काय, HPLC, गॅस क्रोमॅटोग्राफी, मास स्पेक्ट्रोमेट्री, ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी. तर बघा आता इथे सेपरेट वोलाटाईल कंपाऊंड जे आहे ते स्पेसिफिकली कुठली टेक्निक जी आहे डिटेक्ट करते, ते आहे गॅस क्रोमॅटोग्राफी. ही जी टेक्निक आहे किंवा ही जी क्रोमॅटोग्राफिक मेथड आहे ही वोलाटाईल कंपाऊंड्सला त्याच्या वोलॅटिलिटीच्या बेसवरती काय करते, त्याचे जे इंटरॅक्शन्स राहतात कशासोबत, इंटरॅक्शन ऑफ वोलॅटाईल कंपाऊंड्स अँड स्टेशनरी फेज यांच्या इंटरॅक्शनच्या बेसिसवरती जे आहे गॅस क्रोमॅटोग्राफी जे आहे ते कंपाऊंड जे आहेत वोलॅटाईल कंपाऊंड जे आहेत ते सेपरेट करतं. म्हणजेच की याचा आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर बी, गॅस क्रोमॅटोग्राफी. बघा आता आजच्या सेशनचा जो आहे हा लास्ट क्वेश्चन आहे. तर बघा, विच ऑफ द फॉलोइंग टेक्निक इज यूज टू आयडेंटिफाय हेवी मेटल्स इन फूड सॅम्पल्स. तर बघा हेवी मेटल्स इन फूड सॅम्पल्स ही कुठल्या टेक्निकनी जे आहे आपण आयडेंटिफाय करू शकतो. तर बघा आता ऑप्शन नंबर ए आहे ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी, सेकंड आहे रिफ्रॅक्टोमीटर, थर्ड आहे UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी, फोर्थ आहे क्रोमॅटोग्राफी. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी जे आहे हे ही जी टेक्निक आहे ही वाईडली यूज होते कशासाठी, तर ही हेवी मेटल्स इन फूड ॲनालिसिस करण्यासाठी जे आहे हेवी मेटल्स किंवा
मेटल्सचं जे आहे ते क्वांटिफिकेशनसुद्धा या मेथडनी जे आहे आपण करू शकतो. तर ही जी आहे ही मेथड कशाच्या बेसिसवरती आयडेंटिफाय करते किंवा आपल्याला आयडेंटिफाय करून देते की फूडमध्ये जे हेवी मेटलचं प्रमाण किती आहे. तर याचं जे आहे हे ॲब्सॉर्प्शन जे आहे करतं, ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट बाय आयटम्स, या बेसिसवरती जे आहे AS जे आहे हे वर्क करतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये जे आहे आपण विविध MCQs जे आहेत यामध्ये काही PYQसुद्धा आहे, प्लस आपण इथे MCQसुद्धा टॉपिक रिलेटेड MCQसुद्धा आज डिस्कस केलेले आहे. तर असेच MCQs आणखी आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणारच आहेत. आपले MCQ सिरीज जे आहेत ते कंटिन्यू सुरूच राहणार आहे. हे आपल्या ॲपवरती सुद्धा कोर्सेस जे लॉन्च झाले त्यावरती पण कंडक्ट होणार आहेत. तसेच यूट्यूबवरती पण तुम्हाला फ्री लेक्चर्स जे आहेत ते प्रॅक्टिस क्वेश्चन जे आहेत ते मिळणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा मी तुम्हाला सांगू इच्छिते की FDA रिलेटेड जे बॅच आहेत त्या लॉन्च झालेल्या आहेत. 1 नोव्हेंबरपासून सुद्धा आपली एक नवीन बॅच जी आहे ती लॉन्च झालेली आहे. जे पण विद्यार्थी मित्र FDA या एक्झामसाठी प्रिपेअर करत आहे ते ही बॅच जी आहे ते जॉईन करू शकता आणि तुमचा स्टडी जो आहे तो स्टार्ट करू शकता. या सिरीजमध्ये या FDA बॅचमध्ये बघा FDA सिरीज जी आहे सुरू झालेली आहे. यामध्ये विविध बॅचेस आहे ज्याची प्राईस 1499 एका बॅचची आहे, एका बॅचची 1599 आहे. त्यामध्ये तुम्हाला 5 टीचर्स जे आहेत वेगवेगळे टॉपिक्स जे आहेत ते शिकवणार आहेत. तसेच तुम्हाला PDF नोट्स, MCQ सेशनसुद्धा इथे कंडक्ट करणार आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्ससुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. तसेच 1599च्या बॅचमध्ये पण तुम्हाला PDF नोट्स, MCQ सेशन, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर जी आपली नवीन बॅच स्टार्ट झाली आहे 1 नोव्हेंबरपासून, त्यामध्ये पण तुम्हाला बघा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स प्लस त्याच्यासोबत तुम्हाला ऑल सब्जेक्ट्सचे जे आहेत त्या नोट्स ज्या आहेत त्या मिळणार आहेत. टॉपिक वाईज MCQs, नॉन टेक्निकल MCQसुद्धा इथे तुम्हाला सविस्तर जी आहे या बॅचेसमध्ये प्रोव्हाइड केल्या जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालवता तुम्ही आमचं ॲप डाउनलोड करा आणि या कोर्सेस जे आहेत ज्यांना प्रिपरेशन खरंच करायची असेल, कोर्स जे आहे लवकरात लवकर परचेस करा, जेणेकरून तुमची प्रिपरेशन जी आहे ती वेळेवरती सुरू होईल आणि तुम्ही तुमच्या एक्झामसाठी जी आहे प्रिपेअर होऊन तुम्ही नक्कीच तुमची एक्झाम जी आहे क्लिअर करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. आजचं लेक्चर जे आहे इथे संपवूया आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये असंच आपण जे टॉपिक वाईज MCQs आहेत ते डिस्कस करणारच आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि आमच्या चॅनलला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा जे पण FDAसाठी जी प्रिपरेशन करत आहे. धन्यवाद.